नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते. की सध्या पावणे या परिसरात आहे आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पावणे रस्त्यावरती सध्या पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण दृश्यामध्ये जी बाईक पाहतोय ती बाईक देखील या ठिकाणी आता स्लिप झाली होती. वाहन चालक आहे हा देखील पडला होता आणि आता आपण दृश्यामध्ये पाहतोय की रिक्षा देखील अडकलेली आहे. आणि दृश्यामध्ये जो खांब पाहतोय या खांबच्या इथे सध्या आपण पाहतोय की एक मोठा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये ही बाईक अडकली होती आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या रस्त्याला त्रास सुरू झालेला आहे. आणि दृश्यामध्ये आपण पाहतोय की ती फॉर्च्युनर गाडी या गाड्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सगळ्या गाड्या युटर्न मारत आहे आणि पूर्ण वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. खरं तर हा पावणे एमआयडीसी जो रस्ता आहे पुन्हा एकदा पावणे एमआयडीसी असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्या नाले सफाईवरती सध्या प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहे. काही भगिनी देखील असतील त्या देखील आता कामाला निघालेल्या आहेत. त्या देखील या रस्त्यातनं वाट काढत त्या सध्या आपल्या गंतव्यस्थानी गाठत आहे. मोठ्या प्रमाणात सध्या पावणे एमआयडीसी या रस्त्याला त्याचं स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे. महानगरपालिकेचा एकही कर्मचारी या ठिकाणी सध्या उपस्थित राहिलेला नाही आहे आणि काही नागरिक देखील आहेत ते देखील आपला मार्ग काढत सध्या पाण्यातनं वाट काढत या ठिकाणी आपल्या गंतव्यस्थान गाठत आहे. मोठ्या प्रमाणात पावणे एमआयडीसी या परिसरात सध्या पाणी साचलेलं आहे. पावणे एमआयडीसीला सध्या तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि आपण पाहतो की संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि नवी मुंबईत सध्या मुसळधार मेघगर्जना होत आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो सध्या पावणे एमआयडीसीला देखील बसलेला आहे आणि पावणे एमआयडीसीचा रस्ता आता जलमयशाची चित्र देखील पाहायला मिळते. त्यामुळे मात्र रोशन पाहून गेला विचारात टीव्ही मराठी पावणे एमआयडीसी बदली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.